सर्वांना नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026च्या यादी यायला सुरुवात झालेला आहे. मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की तुम्ही जाऊन जो यादीमध्ये नाव आहे जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र या CSC सेंटरमध्ये KYC करून घ्या, ताकी तुमच्या कर्ज जो आहे ते इमिडिएटली क्लिअर होऊ शकतात आणि शासनाकडनं बँकेला ते निधी येईल आणि कर्जमुक्तीच्या पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत एलिजिबल फार्मरचा काउंट जो अपलोडेड डॉक्युमेंट्समध्ये 2 लिस्ट आलेला आहे, त्याचा आकडा आहे 1,05,128 आणि त्याच्यापैकी जवळपास 40,229 लोकांच्या KYC झालेला आहे आणि 64,899 यांच्या KYC पेंडिंग आहे. ज्यांच्या KYC पेंडिंग आहे त्यांना विनंती करतो की तुम्ही लवकरचे लवकर KYC जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्र या CSC सेंटरमध्ये तुम्ही करावे. अजून एक विषय मी सांगू इच्छितो की बरेचशा आता KYC करताना कर्जाच्या रकमेमध्ये काही तफावत दिसतोय म्हणून बरेचशा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याच्या बाबतीत मी असा खुलासा देऊ इच्छितो की पूर्ण जो कर्ज माफी आहे 2 लाखपर्यंत असणार आहे प्रत्येकानं संपूर्ण, त्याच्यामध्ये कोणताही कमी नाही असणार आहे. फक्त जो गव्हर्नमेंट आणि बँकेमध्ये करार झालेला आहे कर्जाचा प्रकार पाहून बँक स्वतःहून ते काही हेअरकट त्यांच्या पॉलिसी अनुसार घेणार आहे. तो हेअरकट प्रत्येक कर्जाच्या वरती वेगवेगळा आहे. 35% जो निधी येणार आहे असा मिळून 2 लाख होतील. तो त्याच्यामुळे कोणताही संभ्रम ठेवू नका. 2 लाखपर्यंतच्या संपूर्ण कर्ज तुमच्या माफ होणार आहे. सर, यामध्ये कोण कोण पात्र होऊ शकतं? जर पहिल्या वर्षी ज्याने हे भरलेले तो पण पात्र होऊ शकतो का? हे असं आहे त्याच्यात निकष कर्जमाफी जो कर्ज वाटप दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत आहे आणि थकबाकी 30 सप्टेंबर 2025 रोजी असणार आहे आणि कर्जबाकी 31/3/2026 पर्यंत जो असेल असं सर्व लोकांना 2 लाखपर्यंत कर्जमाफी होणार आहे. अनेक KYC सेंटरकडून KYC करण्यासाठी पैसे आकारले जात आहेत, तर त्यांच्या काही तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत का? त्यांच्यावर काही आपण कारवाई करणार आहोत? सर्व CSC सेंटर आणि आपला सरकार सेवा केंद्रांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे की पूर्ण KYCच्या प्रोसेस मोफतमध्ये करावी आणि त्याचं शुल्क शासन त्यांना देणार आहे. कोणी असं चार्ज करत असेल तर शेतकऱ्यांनी आपला शासनला जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन या DDRना कॉन्टॅक्ट करावे. आम्ही त्यांच्यावरती सक्त कारवाई करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे, KYC होऊ शकत नाही, अशा वेळेस त्यांनी काय करावं? असा तो सर्व्हर आता सुरू आहे. असा काही गोष्टी आढळून आल्या तर पुढे तो थोडी वेळ नंतर करू शकतात, पण असा काही गोष्ट आता नाही आहे. सर्व व्यवस्थित रीतीने चालू आहे. बरं, हे वाटप करताना बँकेवाल्याने काही सुरक्षेची हमी मागितलेली नाही, तसं काही सुरक्षेची हमी वगैरे आहे. 2 लाख क्रॉप लोन आहे. क्रॉप लोन नॉर्मली ते काही सुरक्षित हमी ना घेता दिलेलं नाही. पोलीस प्रोटेक्शन समजा जर अनुचित प्रकार घडतात, शेतकरी मारहाण होती समजा, जाण्याला झालं तसं आतापर्यंत काही असं आले नाही. 2 लाखांच्या पुढचं जे लोन आहे ते कॅरी ऑन होणार आहे ना पुढे? आपली कर्ज माफी जी आहे ती 2 लाखाच्या लिमिटपर्यंतच आहे. येस. त्याच्यानंतर त्याच्या खात्यावरचं जर जो काही बोजा असेल किंवा जे काही लोन असेल OTSचं एकदा थोडंसं OTSचं पण एक आहे. 2 लाख वरील जो शेतकऱ्यांना बँकेत जो कर्ज आहे तो त्यांच्या पण सेटलमेंट होणार आहे. ते सेम कालावधीमध्ये पूर्ण जो मी बोललो 1/4/2019 ते 31/3/25 पर्यंत OTSच्या पण एक सुविधा शेतकऱ्यांना बँक त्यांच्या पॉलिसी अनुसार उपलब्ध करून देणार. किती तारखेपर्यंत त्यांना उर्वरित रक्कम भरण्याची मुभा आहे? ते सर्व 31 मार्च 2027 पर्यंत त्यांना मुभा आहे. ओके, थांबायचं सर, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्याचे CEO आणि DDR पर्यंत आहेत. त्या समितीकडे जिल्हाभरातून जी तक्रारी आलेत आणि तक्रारींचं काय स्वरूप आहे? आतापर्यंत तक्रार आपल्यापर्यंत काही लेखी आलेल्या नाही.
जो काही आहे ते तोंडी आहे, काही छोटा मोठा इश्यूज असल्यामुळे ते लोकल स्तरावर आम्ही रिझॉल्व करतो आहे, पण लेखी तक्रार आतापर्यंत आपल्या जिल्हा समितीकडे काही आलेलं नाही. दुसरं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडून जे महाआयटीकडे फार्मर ॲग्रिस्टॅकचा डेटा जातो, तो डेटा कर्जमुक्तीच्या पोर्टलला पूर्णपणे संलग्नित झालेला नाही. राज्यभरात असे 3 लाख शेतकरी आहेत. ज्यावेळेस शेतकरी केवायसी करायला जातो त्यावेळेस नॉट फाउंड इन सिस्टीम असा एरर येतो. तसं काही तक्रारांचं तसा मेजरली हा टेक्निकल इश्यू ज्या ठिकाणी फार्मर आय डीचा पायलट चालला होता तो त्या ठिकाणचं होतं जास्त, पर्टिक्युलरली बीड जिल्ह्यामध्ये. आपला जिल्हा तसा काही विषय नाही, पण ते पण आता सॉल्व्ह झाले. 100% ते डेटा आलेला आहे पूर्णपणे. ज्यांच्या फार्मर आय डी जनरेट झाले ते सर्वांचा डेटा यांच्या सहकार विभागाकडे आलेला आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? ई केवायसी केलं आहे.